आपण नातेसंबंध हा टॉपिक पाहणार आहोत. नातेसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशनमध्ये आपण पहिल्यांदा शॉर्टकट ट्रिक्स यूज करणं. शॉर्टकट ट्रिक्स पाहतोय. नवरा बायको हे जर रिलेशन असेल तर आपण मल्टिपल साइन यूज करूया. त्यानंतर पालक आणि अपत्य यासाठी हे ॲरोचं साइन यूज करूया. बहीण आणि भाऊ यांसाठी इक्वल हे साइन यूज करूया. ठीक आहे. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. ए हा बीचा पती आहे. बी ही सीची मुलगी आहे. आणि सी हा डीचा पती आहे. तर काय विचारलं आपल्याला, डीचे एशी नाते काय. तर फर्स्ट टाइम आपल्याला ह्या सगळ्यांना ऑर्गनाईज करून घ्यायचे. ए आणि बी हे काय आहेत, पती पत्नी. आपण पती पत्नीसाठी कोणतं साईन यूज केलं आहे, मल्टिपल साईन. त्यानंतर काय सांगितलं आहे, बी ही सीची मुलगी आहे. बी काय आहे, मुलगी आहे. कोण आहे, ही मुलगी. मुलगी म्हणजेच फिमेल, हे मेल. कोणाची मुलगी आहे, हे मुलगी म्हणजे अपत्य. कोणाची मुलगी सांगितलेली आहे, सीची मुलगी. पण सीचं जेंडर आपल्याला माहिती आहे का, नाही. पुढची इन्फॉर्मेशन वाचूया. सी हा डीचा पती आहे. कोणाचा पती आहे, डीचा. मग पती पत्नीच्या नात्यासाठी आपण मल्टिपल साइन इथे यूज केलेलं आहे. म्हणजेच डी हे कोण आहे, फिमेल. आणि सी कोण आहे, मेल. मेलपासून. तर पहा मग काय सांगितलं आहे, ए आणि बीमध्ये काय नातं आहे, पती पत्नी. आणि सी आणि डीमध्ये पण काय नातं आहे, पती पत्नी. तर ए ही कोण, बी ही एची पत्नी आहे. सी हे कोण आहेत, बीचे वडील. आणि डी ही कोण आहे, आई. तर काय विचारलं आपल्याला, डीचे एशी असणारे नाते. ही कोण आहे, एची बायको. बायकोचे वडील कोण लागतात, सासरे. आणि आई कोण लागणार, सासू. म्हणून मग आपला आन्सर काय असणार, सासू. आणि ए हा डीचा कोण असणार, जावई. समजलं. नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया. रोहन हे मनीषाचे वडील आहेत. मनीषा मयंकची बहीण आहे. आणि सीमा ही मयंकची पत्नी आहे. तर सीमाचे रोहनशी नाते काय. तर पहा, रोहन हे कोणाचे वडील आहेत, मनीषाचे वडील. मग वडील म्हणजे पालक. पालक कुठं लिहिणार आपण, अपसाईड.
रोहन. कोणाचे पालक आहेत? मनीषाचे. त्यानंतर काय सांगितलं? मनीषा मयंकची बहीण आहे. बहीणसाठी आपण कोणतं साईन इक्वल केलं? इक्वल साईन. मयंक हे दोघं कोण येतं? बहीण भाऊ आहेत. त्यानंतर पुढं काय सांगितलंय? सीमा ही मयंकची पत्नी आहे. पती पत्नीसाठी आपण इक्वल साईन यूज केलेलं आहे. सीमा. तर काय विचारलंय आपल्याला? सीमा आणि रोहनचे नाते, ह्या दोघांचं नातं विचारलंय. तर हे पहा, रोहन हे मनीषाचे वडील आहेत. ही मुलगी आहे, म्हणजेच हाईचा भाऊ असलाय म्हटल्यावरती तो कोण असणार आहे? मुलगा. मुलाची बायको त्यांची कोण असणार आहे? सून. म्हणून सीमाचे रोहनशी नाते काय राहणार आहे? सून. समजलं? समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.